नमस्कार. आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फायदे काय राहतात किंवा निधी कंपनी आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये कशा पद्धतीचा डिफरन्स आहे आणि कुठल्या जमेच्या बाजू क्रेडिट कोऑपरेटिव्हच्या आहेत या संदर्भातले व्हिडिओज याच्या आधीही बनवलेले आहेत. आजचा जो विषय आहे तो प्रामुख्याने असे कोणते ठळक फायदे आहेत की ज्याच्यासाठी क्रेडिट कोऑपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन ज्यांना इच्छा आहे त्यांनी केलं पाहिजे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे, ज्या प्रमोटर ग्रुपचा आधी एक विशिष्ट प्रकारचा व्यवसाय आहे किंवा 2-3 व्यवसाय आहेत आणि त्यांना त्याला जोड म्हणून क्रेडिट कोऑपरेटिव्ह म्हणजेच पतसंस्था याचं नोंदणी करून त्या क्षेत्रामध्ये म्हणजे फायनान्स डोमेनमध्ये काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी क्रेडिट कोऑपरेटिव्ह हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र केवळ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा केवळ पतसंस्था हाच माझा व्यवसाय आहे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे शक्यतो असू नये. तुमचा एक मुख्य व्यवसाय किंवा 2-3 व्यवसाय आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह या मॉडेलनी जर असेल तर क्रेडिट कोऑपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि त्याच दृष्टीने त्याचे फायदे आहेत की जे आपण डिस्कस करणार आहोत. ज्यांना केवळ फायनान्स बिझनेसमध्येच काम करायचं इतर कुठलाही व्यवसाय नाही आहे त्यांनी सुरुवात DSA किंवा BC मॉडेलमधून करावी आणि नंतर जे फायनान्सचे ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये उतरावं की जेणेकरून तुम्हाला आर्थिक ताण हा लगेच त्या ठिकाणी येणार नाही. तर जो पहिला सर्वात मोठा बेनिफिट आहे क्रेडिट कोऑपरेटिव्हचा तो म्हणजे कॅपिटल. की आपण बघितलं असेल NBFCला लागणारं कॅपिटल, मल्टीस्टेटला लागणारं कॅपिटल यांच्या तुलनेत ह्याला क्रेडिट कोऑपरेटिव्हला 12 लाखामध्ये आपण तालुका कार्यक्षेत्राचे क्रेडिट कोऑपरेटिव्ह चालू करू शकतो आणि सर्व जे नॅशनलाइज बँक काम करतात त्यापैकी 98% कामं ही क्रेडिट कोऑपरेटिव्हला करता येतात फायनान्स क्षेत्राशी जोडलेली. तर ते काम आपण चालू करू शकतो. केवळ एक 12 लाख कॅपिटल आणि रजिस्ट्रेशन आणि कन्सल्टन्सीचा जो काही पार्ट असेल सॉफ्टवेअर वगैरे त्या पॅकेजमध्ये म्हणजे निधी कंपनीचं जे टोटल कॅपिटल स्ट्रक्चर होत होतं त्याच्यापेक्षा देखील कमी ह्याच्यामध्ये तालुका कार्यक्षेत्राची क्रेडिट कोऑपरेटिव्ह चालू होते. डिस्ट्रिक्ट ह्याच्यासाठी कॅपिटल 35 लाखापर्यंत आहे. मात्र त्याचा कॅपिटल आणि ज्युरिस्डिक्शन ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आपण तो बघा. पण जर क्रेडिट कोऑपरेटिव्ह करायचे असेल तर तालुका कार्यक्षेत्र ही एक चांगलं सेगमेंट त्यातलं आहे. सर्वसाधारण तालुका कार्यक्षेत्र या दृष्टीने आपण पुढे जायला पाहिजे. दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व प्रकारच्या ठेवी आणि सर्व प्रकारचे लोन हे याच्यामध्ये करता येतात. असं कुठलं आता निधीमध्ये आपण बघितलं अनसिक्युअर्ड लोन करता येत नव्हतं, अशी कुठलीही अडचण या ठिकाणी नाही. त्यामुळे ही अत्यंत मोठी जमेची बाजू आहे. कुठल्याही ग्राहकाला आपल्याला परत पाठवावं लागत नाही की अशा प्रकारचं लोन आपल्याकडे होत नाही. सो सर्व प्रकारचं लोन, सर्व प्रकारचं डिपॉझिट्स आपण या ठिकाणी करू शकतो. दुसरा एक मोठा फायदा की ज्याच्याकडे खूप जणांचं लक्ष गेलेलं नाहीये किंवा तो विषय डिस्कशनला कधीच येत नाही तो म्हणजे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही भविष्यात मल्टी स्टेटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकते. म्हणजे तुमचा सेटअप, तुमचं नाव, तुमचे बाकीचे सर्व लीगल लायसन्सेस हे तेच राहणार. फक्त तुमची पतसंस्था, तुमची क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्था ही मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असं कन्व्हर्जन करून आपण पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र घेऊन त्या ठिकाणी काम करू शकतो. हा एक फार मोठा फायदा त्या ठिकाणी आहे. आता देखील कन्व्हर्जन चालू आहे. कोणी इच्छुक असाल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता. आता दुसरा एक पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे मुख्य जो तुमचा बिझनेस आहे त्याला खूप चांगली मदत ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह होऊ शकते. म्हणजे तुमचा जो ग्राहक वर्ग आहे त्यांची तिथे सेव्हिंग अकाउंट्स, त्यांना त्या ठिकाणी कुठल्या तुमचे खरेदी विक्रीच्या संदर्भातल्या स्कीम्स असतील तर त्या राबवणे किंवा कर्मचारी वर्गाचे अकाउंट्स आणि तालुका किंवा गाव पातळीवरती आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या व्यवसायाला पूरक अशी इकोसिस्टीम बनवायची आहे त्याच्यासाठी क्रेडिट कोऑपरेटिव्हची फार चांगल्या प्रमाणात मदत ही होत असते. त्याचबरोबर तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्याला एक प्लॅटफॉर्म किंवा त्याला ही एक मदत ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची 100% होते. त्याचे अनेक फायदे आहेत. आपण बघत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय बॅकग्राऊंड ज्यांचं आहे त्यांचं कोणतं ना कुठलं फायनान्सचं रजिस्ट्रेशन किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा दूध संघ किंवा सहकार इतर सहकारचे रजिस्ट्रेशन यातलं कुठलं तरी असतं. तर ही ताकद ही क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये इतर बिझनेसेसच्या तुलनेत जास्त आहे. आता याच्या व्यतिरिक्त जो एक अत्यंत महत्वाचा फायदा आहे की
चेअरमन किंवा संचालक म्हणून आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची आपली ओळख राहते. त्यामुळे कुठल्याही बिझनेस मीटिंगमध्ये असेल किंवा एकंदरीतच सामाजिक प्रतिष्ठा या दृष्टीने जर बघितलं तर सावकारी असणे किंवा व्यक्तिगत मनी लेंडिंग करणे विदाऊट लायसन्स यापेक्षा चेअरमन एखाद्या संस्थेचा असून काम करणं ह्यात लिगल पण गोष्टी होतात आणि आपल्याला एक सामाजिक प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी राहते. आपले जे सहकारी आहेत त्यांना आपण संचालक म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि एक चांगली टीम बिल्ड करून एक चांगलं मोठं काम हे क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये शक्य आहे. दुसरा जो विषय आहे तो आपल्याला माहिती असेल की आता जे फायनान्स मधले रजिस्ट्रेशन्स उपलब्ध आहेत ते आहेत एनबीएफसी ज्याचं कॅपिटल 10 CR आहे, मल्टीस्टेट 1 CR ला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त आहे. खूप इफर्ट्स ते रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी घ्यावं लागतं. इव्हन मनी लेंडिंगचं लायसन्स आहे त्या ठिकाणी तुम्ही डिपॉझिट्स घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा एकत्रित तुलनात्मक अभ्यास केला तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येतो. यालाच जोड म्हणून तुम्ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि बीसी मॉडेल असं काम करू शकता आणि इंडिव्हिज्युअल बेनिफिट जो आहे तो देखील त्या ठिकाणी घेता येतो. सामाजिक काम, राजकीय काम, सर्व प्रकारच्या गोष्टी हे क्रेडिट कोऑपरेटिव्ह प्लस बीसी मॉडेल जर आपली इच्छा असेल तर त्या पद्धतीने करता येतं. सो हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. जर कोणालाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह ची रिक्वायरमेंट असेल, त्याचा पूर्ण सेटअप उभा करून देणं, कन्सल्टन्सी अशी आवश्यकता असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती SMS करावा म्हणजे व्हॉट्सअप करावा आणि त्यानंतर आपण व्हॉट्सअपवर डिस्कस करून नंतर जशी रिक्वायरमेंट राहील तसं झूम मीटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल किंवा आपला रेग्युलर कॉल हा अरेंज करू शकतो. थँक्यू.